करायचा। दोन पैसे पदरी पडावेत म्हणून अहोरात्र मेहनत करणारा बळीराजा कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी बोगस बियाण्यांमुळे संकटात सापडतो। अशीच एक धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातून समोर आली असून जालना येथील कलश कंपनीचे कांदा बियाणे बोगस निघाल्यानं शेतकरी प्रचंड हैराण झाले। नाशिक जिल्ह्यात यंदा मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे आधीच मोठं नुकसान झालं असताना आता कांदा बियाणेही निकृष्ट निघाल्यानं शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावलं आहे। चांदवड तालुक्यातील वागदर्डी गावातील शेतकऱ्यांनी कलश कंपनीचे कांदा बियाणे खरेदी करून टिकेत पेरणी केली। मात्र काही ठिकाणी रोपे उगवलीच नाहीत, तर जिथं रोपं लागवड केली त्या ठिकाणी 5 महिने उलटूनही कांद्याचं पीक तयार झालेलं नाहीये। या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या वागदर्डी येथील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालून आम्हाला न्याय द्या अन्यथा आत्महत्या करू असा टोकाचा इशारा दिला। या घटनेची दखल घेत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिकारी तसेच निफाड व चांदवड तालुक्यातील कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले। त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून बियाण्यांची शहानिशा केली। आज चांदवड तालुक्यातील काही कांद्याच्या बियाण्याच्या तक्रारींसंदर्भात तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या आपण इथं पाहणी करतोय। याच्यामध्ये विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्यामार्फत ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्याची आपण पाहणी करतोय। साधारण कलश कंपनीचं बियाणं जे आहे कांद्याचं त्याचे KSP 17 या वाणासंदर्भात तक्रारी आहे। आम्ही सकाळपासून 5 ते 6 प्लॉटची पाहणी केली। प्रथमदर्शनी कांद्याचे कालावधी पूर्ण होऊनही वाढ पूर्ण झालेली नाही असं प्रथमदर्शनी दिसतंय। त्याच्यामध्ये कांद्याचा रंग जो व्हरायटी मध्ये सांगितलेला आहे कंपनी सांगितलंय त्याच्यापेक्षा फिका दिसतोय आणि कालावधी 4 महिन्याचा होऊनही कांद्याचे तेवढे कांदा पोचलेला नाही। त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होताना हे प्राथमिक दर्शनी दिसतंय। याचा कंपनीकडचे जे त्यांचे कागदपत्र आहे ते घेऊन सविस्तर पंचनामा जो आहे तो आम्ही शेतकऱ्यांना आणि त्याचा अहवाल जो आहे तो शेतकऱ्यांना पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांच्याकडे देतो। कंपनीला आपण सूचना दिलेल्या आहे, त्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्कही केलेला आहे। त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आज उपस्थित नाही, त्यांना सक्त सूचना दिल्या आपले प्रतिनिधी इथं उपस्थित असणं गरजेचं होतं। कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटावर मात करत शेतकरी नव्या आशेनं बियाणे पेरतो। मात्र अशा बोगस बियाणे उत्पादक कंपन्यांमुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे। संबंधित बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करावी तसेच बाधित शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे।